श्री स्वामी समर्थ. आपल्या स्वामीमय विश्व या चॅनेलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मी आज या व्हिडिओमध्ये श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे पारायण कसे करावे आणि पारायण करण्याची योग्य पद्धत सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण ऐका. दत्तावतारी स्वामी समर्थ महाराज असंख्यांचे श्रद्धास्थान आहे. स्वामींची महती सांगावी तेवढी कमीच आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या संदर्भात अनेक ग्रंथसंपदा, स्तोत्र, श्लोक, मंत्र असून भाविक याचा लाभ घेत असतात. श्री गुरुलीलामृत, श्री स्वामी चरित्र सारामृत हे अतिशय प्रभावी ग्रंथ मानले जातात. याचे नित्यनेमाने पारायण केल्यास तत्काळ फळ मिळू शकते अशी अनेक भाविकांची श्रद्धा आहे आणि तसे अनुभव देखील आहेत. श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण करायची इच्छा असेल तर ते कसे करावे, याची योग्य पद्धत कोणती, हे मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. खरं तर स्वामींच्या सेवेसाठी वेळ काळ पाहण्याची आवश्यकता नसते, पण असं असलं तरी सोमवार, गुरुवार आणि पर्वणीचा काळ उत्तम मानला जातो. दशमी, एकादशी आणि द्वादशी या तिथींना 3 दिवसांचे पारायण करावं. ज्यांना शक्य आहे त्यांनी एका बैठकीत संपूर्ण पोथीचे वाचन केले तरी चालते. आपली श्रद्धा, भक्ती आणि इच्छा यानुसार या संपूर्ण पोथीचे 3, 7, 11 किंवा 21 अशी पारायण करावे. ज्यांना वाचता येत नाही त्यांनी ऐकले तरी चालेल. सकाळी आंघोळ झाल्यावर आणि देवपूजा झाल्यावर पारायण करायला म्हणजे पोथी वाचण्यास सुरुवात करावी. पारायणासाठी तयारी म्हणजे काय करायची तर पारायण करताना चौरंगावर छान नवीन वस्त्र ठेवा. त्यावर स्वामींचा फोटो असेल तर फोटो, ज्यांच्याकडे मूर्ती आहे त्यांनी मूर्ती ठेवा. रांगोळी काढा, समई लावा. गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य या पंचोपचारांनी स्वामींची पूजा करा. एक दिवा कायम तेवत ठेवा. पोथीला अक्षदा, फूल व्हा. पोथीला धूप दीप दाखवा. मनापासून पोथीला नमस्कार करून संकल्प करावा. आता संकल्प कसा करायचा ते नीट ऐका. उजव्या तळहातावर पळीभर पाणी घेऊन आपले नाव, तिथी, दिनांक आणि वार याचा उल्लेख करून तुम्ही कोणत्या इच्छापूर्ततेसाठी हे पारायण करत आहात ते स्वामींना सांगून हा संकल्प करा. तुमची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून स्वामींना प्रार्थना करा. हे सर्व झाल्यावर पळीभर हातात घेतलेले पाणी तामणात सोडावे आणि निर्माल्य आणि ते पाणी नंतर तुळशीत सोडा. श्री स्वामींचे स्मरण करा आणि पोथीला नमस्कार करून वाचन म्हणजे पारायणाला सुरुवात करा. पोथी वाचताना एक लक्षात ठेवा की तुम्ही जे पोथीतील वाचन करत आहात त्यातील अर्थ नीट समजून घ्या. शांतपणे पोथीचे वाचन करा. त्यावेळी स्वामी तुमच्या समोर साक्षात बसलेले आहेत असा भाव असावा. वाचन झाल्यावर स्वामींना धूप दीप नैवेद्य दाखवावा. पारायण करताना म्हणजे पोथी वाचताना आपलं मन एकाग्र असावं. इतर विचारांना दूर ठेवा. शब्दांचा उच्चार योग्य रीतीने करावा. पारायण करताना भक्तिभावाने वाचन करा. पारायण काळात सदाचाराने राहावे. ब्रह्मचर्य पाळा. वादविवाद, भांडण, तंटे टाळा. असे केल्याने कोणतेही पारायण केल्यावर आपलं मन शांत, प्रसन्न आणि एकाग्र होतं. नकारात्मक विचारांपासून मुक्तता मिळून सकारात्मक विचारसरणी विकसित होते. आपल्या मनात असणारी स्वामींबद्दल भक्ती, श्रद्धा आणि आत्मविश्वास वाढतो. जर लहान मुलांनी सारामृत पोथीचं पारायण केलं तर चांगलेच आहे. मुलांमध्ये चांगले गुण विकसित होण्यास मदत होते. एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढते. भाषा आणि शब्दसंग्रह सुधारतो. आत्मविश्वास वाढतो. धार्मिक व आध्यात्मिक भावना जागृत होते. अशा पद्धतीने तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृत पोथीचे पारायण करू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि भक्तिमय लोकांना हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन भक्तिमय विषयासह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.